हॅलो. हा, फार्म हाऊस बुक करायचं आता 1-2 दिवसामध्ये. आत्ताच सांगा कोण कोण येणार आहे ते. नक्की फिक्स सांगा. नंतर कोणाची कारणं नको, बाहेर जाणार आहे, आजारी पडणार आहे, नंतर आयटमचा मूड स्विंग होतोय, अशी चुत्या कारणं नको आहे मला. हा, मग दारूचं बजेट वेगळं आहे आणि फार्म हाऊसचं बजेट वेगळं आहे. कंबाईन ठेवायला तर माझा बापाचं फार्म हाऊस नाही ते. हा, माझ्या गाडीमध्ये तशी एक जागा उरते आमच्या दोघांव्यतिरिक्त. पण ज्याला यायचं असेल त्याला हमाली करायला लागेल ना, म्हणजे बॅगा वगैरे घेऊन जाऊन ते सर्व. हा, त्याच्या बदली अजून एक गोष्ट सांगून ठेवतोय. चकना प्रत्येकाने स्वतःचा घेऊन यायचा. मागच्या वेळी मी चिकन चिल्ली आणली होती, त्या टॉमीने सगळे चिकन खाल्लं आणि मला काय ठेवलं, शिमला मिरची. मग त्या शिमला मिरची बरोबर आता पिऊ का मी? आयफोनवाल्यांनी 2-2 हजार रुपये एक्स्ट्रा डिपॉझिट जमा करायचा. हा, बरोबर. फोटो सेंड केल्यानंतर 2,000 रुपये रिटर्न मिळतील. तिकडे जाऊन ज्यांना ज्यांना आपापल्या गर्लफ्रेंड सोबत नाही तर भाभी सोबत गुलू गुलू करायचं असेल ना, हा जानू नाही मी एवढीशीच पिणार आहे. अरे आम्हाला माहितीये तू किती पितो ते. अशा लोकांना सरळ उचलून स्विमिंग पूल मध्ये टाकण्यात येईल ना, आधीच सांगतोय. फार्म हाऊसचा मालक नाहीये बरं का, मालकीण आहे. त्यामुळे त्याला सांभाळून. मागच्या वेळी त्या टॉमीने भिंतीवर काय चित्र काढलं होतं, तरी मी त्या मालकाला समजावलं चंद्रयान आहे म्हणून. तो विचारत होता चंद्रयानासमोर 2 चंद्र कसे काय. गणेश, तुझ्यासाठी यावेळी इंडियन टॉयलेट वाला फार्म हाऊस बुक केलंय. हा, मागच्या वेळी सारखं हागून ठेवू नको स्विमिंग पूल मध्ये आता.